संपूर्ण मॅचमुळे क्रिकेट प्रेमींमध्ये एक उत्साहाचं वातावरण सध्या आहे। आपण थेट मुंबईमध्ये आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडे जाऊयात। वैदेही, आपण पाहतोय की बहुप्रतीक्षित चर्चित असा सामना आज रंगणार आहे। दरम्यान संपूर्ण देशभरात याचा उत्साह पाहायला मिळतोय। सध्या मुंबईमध्ये काय माहोल आहे? नक्कीच आपण बघतोय की संपूर्ण देशामध्ये खरं तर माहोल जो आहे तो अति उच्च स्तरावर गेलेला बघायला मिळतोय। मात्र आपण बघतोय की इथे क्रिकेट प्रेमी जे आहेत ते या ठिकाणी जमलेले बघायला मिळतात। आणि काय वाटतं तुम्हाला मंडळी, आज कोण जिंकेल? काय वाटतं इंडिया जिंकेल? कारण पाकिस्तानची सामना आहे आणि आतापर्यंतचं आपण जर बघितलं तर पाकिस्तानने एखाद दुसरी मॅच जिंकलेली आहे, बाकी बाजी तर इंडियाने मारलेली आहे। आज काय वाटतंय? इंडिया ऑलवेज विन and Abhishek Sharma is come back and India but always missing Virat Kohli and Rohit Sharma. Hitman is local boy. Hitman India. या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं? कारण या ठिकाणी आता तुम्ही खरं तर रंगत येणार आहे सामन्याला, काय वाटतं कोण जिंकेल सध्या? इंडिया आणि पाकिस्तान अशी एक मॅच आहे, एकमेकांचे दोघं रायव्हल्स आहेत आणि ह्या रायव्हल्समध्ये आहे ना इंडियानेच बाजी मारली आहे। सरासरी तर तुम्ही बघितली असेल 7-1 आणि तो आता होणार आहे 8-1। इंडिया जिंकणारच आहे। असं पॉवरफुल बॅटिंग आहे, आपल्याला वाटतं बॅटिंगचं बॅकअप आहे आपल्याकडे? बॅटिंग आहे, आपले ओपनिंग आहेत, मिडल ऑर्डर पण रेडी आहे, फिनिशरला आपल्याला हार्दिक पांड्या आहे, अजून शिवम दुबे। बॉलर काय म्हणतात? कारण बॉलर पण आपल्याकडे तितकेच मजबूत आहे। तुला काय वाटतं बुमराची जादू होईल? जादू होणार तर आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर ही मंडळी क्रिकेट खेळण्यासाठी तर या ठिकाणी आलेली बघायला मिळतात। पण एकूणच सध्या आपण जर बघतोय की कारण टेन्शन्स आहेत, एकीकडे वेगळी वातावरण, युद्धाचं वातावरण बघायला मिळालं होतं। आता मैदानात हे खरं तर युद्ध होताना बघायला मिळत आहेत, त्यात पावसाचं सावट देखील आहे। काय एकूणच वाटतं? पाऊस जाणार आहे कारण की इंडियाला जिंकायचं आहे। इंडिया जिंकणार म्हणजे इंडिया जिंकणार। तुला काय वाटतं? इंडिया जिंकेल? हा, इंडिया जिंकणार। काय किती रन होतील असं वाटतं? शायद 200 रन तर मारू शकतात, एवढा कन्फर्म आहे मॅडम। नक्कीच वैदेही, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय क्रिकेट प्रेमींमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण थेट श्रीलंकेतली पाहतोय। या ठिकाणी टीम इंडिया जेव्हा पोहोचली होती त्यावेळेस क्रिकेट प्रेमींमध्ये एक वेगळाच उत्साह आपल्याला पाहायला मिळालाय। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T20 वर्ल्ड कपचा इतिहास काय आहे एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। 2007 साली भारत बॉल आउट मध्ये 5 धावांनी विजयी झाला होता। 2012 साली भारत 8 विकेट्सने विजयी। 2014 साली भारत 7 विकेट्सने विजयी। तर 2016 साली भारत 6 विकेट्सने विजयी झालं होतं। 2021 साली पाकिस्तान 10 विकेट्सने विजयी। 2022 साली भारत 4 विकेट्सने विजयी। 2024 साली भारत 6 धावांनी विजयी झालेलं होतं। त्यामुळे यंदाच्या मॅचमध्ये अर्थातच भारतच विजयी होणार यात काही शंकाच नाहीये।